इंधन टँकर चालकांच्या संपाचा आता शालेय विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। संपामुळे अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नाहीये। स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतलाय। पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाहीत असं स्कूल बस मालकांनी सांगितलंय। आज सुबह अभी गाड़ी तो चली है, 1-2 लाइन होगी और जब तक डीजल नहीं आएगा तो फिर बसें सब बंद हो जाएंगी। अभी विरार वसई वगैरह सब स्कूल चालू हुए हैं और पौधा स्कूल भी सब चालू है, तो वहाँ डीजल है ऑलरेडी। तो जब तक गाड़ियाँ चलेगी, अब डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएगी। एक गोष्ट अशी आहे की मी त्यांना नम्र आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनाच्या संदर्भात असलेले प्रश्न आणि शिक्षण खात्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम होता कामा नये याच्यासाठी त्यांनी आपसातच मीटिंग घ्यावी आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या वगळांना जी वाहनं असतात त्यांना याच्यातून वगळावं अशी आमची त्यांना विनंती आहे।